लुंबिनी बुद्ध विहार व तालुका विधी सेवा समिती कोपरगाव आणि वकील संघ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न। कोपरगाव शहरामध्ये लुंबिनी बुद्ध विहार या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले आहे। या प्रसंगी कोपरगाव तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते। या शिबिरामध्ये अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करून भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। या प्रसंगी भारतीय संविधानाचे महत्त्व, हक्क, अधिकार त्याचबरोबर कायदेविषयक माहिती या माध्यमातून देण्यात आली आहे। या कार्यक्रमात मोठा प्रतिसाद मिळाला आहे। या प्रसंगी दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश भगवान पंडित, कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख साहेब, ॲडव्होकेट करुणा सोनवणे, वकील संघाच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट ज्योती भुसे, वकील संघाच्या माजी उपाध्यक्षा एस देशमुख, ॲडव्होकेट सोनल पोळ यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली। भास्करराव गंगावणे यांनी प्रास्ताविक तर वरिष्ठ लिपिक विजय बडे यांनी सूत्रसंचालन केले, तर भंतेजी यांनी सरनेत गाथेच्या माध्यमातून आशीर्वाद देऊन कार्यक्रमाचा समारोप केला। या कार्यक्रमाचे आयोजन लुंबिनी बुद्ध विहार व तालुका विधी सेवा समिती कोपरगाव आणि वकील संघ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती संविधान दिनानिमित्ताने करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर, समाजबांधव, विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कायदेविषयक शिबिराला उपस्थित पोलीस निरीक्षक श्री देशमुख साहेब, विधिज्ञ श्री गंगावणे साहेब, सर्व विधिज्ञ आणि संविधानाला जीव की प्राण मानणारे आपण सर्वजण, वास्तविक एका मोठ्या शिबिराच्या अनुषंगाने आपल्या समक्ष येण्याचा मनोदय होता। संविधान दिनच आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करावा असं मला अपेक्षित होतं, परंतु आपण सर्वच जण उद्या फार व्यस्त असता, दिवसभर अनेक कार्यक्रम घेता, त्यामुळं आपल्या त्या कार्यक्रमामध्ये आमच्या या कायदेविषयक शिबिराचा अडथळा येऊ नये म्हणून गंगावणे साहेबांनी जसंही म्हणाले की आपण संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम घेऊ, त्यावेळेसच मी ही गोष्ट मान्य केली आणि 1.5 वर्षापासून या ठिकाणी येण्याची इच्छा होती, ती आज फलद्रूप झाली। वास्तविक आपण सर्वच जण सातत्यानं म्हणतो की आपण संविधानाचे पूजक आहोत। वास्तविक ही बाब आपण सातत्यानं मनामध्ये लक्षात ठेवावी की जिथं जिथं पूजा अर्चा आली तिथं तिथं दुर्लक्ष ही आपलं फार मोठ्या प्रमाणात होत असतं। घटनेची पूजा करावी आणि ती बाजूला ठेवून द्यावी अशी परिस्थिती आता राहिलेली नाही। राज्यघटना काय आहे, राज्यघटनेमध्ये कुणाचे हक्क दिलेले आहेत, राज्यघटनेमध्ये कुणावर जबाबदाऱ्या टाकल्या, या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी कोळून प्यालेल्या आहेत। त्यामुळे आपल्याला राज्यघटना काय आहे ती आपल्या सर्वांना सांगायची गरज नाही, परंतु ती राज्यघटना ही आपण पूजा करून बाजूला ठेवण्याची ही गोष्ट नाही।
पिढ्यानपिढ्या ज्यांचे हक्क मारले गेले होते, पिढ्यानपिढ्या ज्यांना एक हक्कापासून वंचित ठेवल्या गेलं होतं, त्या सर्वांना मानासन्मानानं जगण्याची संधी या राज्यघटनेनं दिलेली आहे. एवढ्या मोठ्या आवाजामध्ये महिला बोलू शकतात, ते केवळ संविधानानं दिलेल्या हक्कामुळं, संविधानानं वाढवलेल्या आवाजामुळं त्यांचाही आवाज वाढलेला आहे. तेव्हा आपणा सर्वांना ही बाब सातत्यानं मनामध्ये ठेवावी लागणार आहे की आपण संविधानाची पूजा न करता संविधान हे कसं लोकांच्या गरजांना उतरण, लोकांच्या हक्क कसे त्यातून आपलं फलद्रूप होतील, लोकांना त्यातून जे काही आपलं बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी करून आपलं त्यामध्ये मांडलंय, ती गोष्ट समाजापर्यंत कशी जाईल, लोकांपर्यंत कशी जाईल. तालुका विधी सेवा समितीच्या वतीनंही अशा प्रकारचे आम्ही आपण सातत्याने प्रयत्न करत असतो की तळागाळातल्या लोकांना कायद्याविषयक जे हक्क आहेत, ते कायद्याचे हक्क त्यांना सातत्यानं भेटत गेले पाहिजेत. कायद्याचे हक्क त्यांचे बाधित नाही झाले पाहिजेत. तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं हे प्रयत्न केले जातात, परंतु काय होतं की आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्यानं कमी पडतो, सातत्यानं आम्ही आपल्या समक्ष येऊ शकत नाही. तेव्हा ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे की तालुका विधी सेवा समिती ही, न्यायालयही आपल्या SC ST या बांधवासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देत आहेत, तर त्यांच्या हक्काविषयी ते जर कुठं बाधित होत असतील त्यांचे हक्क, तर त्यांना आपण समजावून सांगून न्यायालयापर्यंत आणलं पाहिजे आणि त्यांना आपण त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे सर्व करत असताना जेव्हा आपण संविधान आणि संविधान दिन साजरा करतो, त्यावेळी निश्चितच आपली सर्वांची जबाबदारी अधिक वाढते इतरांपेक्षा. ती या कारणानं की आपण संविधानाला जीव की प्राण मानतो. तेव्हा या निमित्तानं मी आपणा सर्वांना आवाहन करणार आहे की संविधान हे अशेतू सूर्य टिकलं पाहिजे, कारण ते टिकलं तरच तुमचे आमचे हक्क अबाधित राहणार आहेत. आणि आपण कल्पनाही करून पहा की संविधान बाजूला ठेवून पहा काय अवस्था असेल, काय अवस्थेमध्ये आपण होतो. तेव्हा मी या ठिकाणी आपणा सर्वांना एक तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं आवाहन करणार आहे की संविधानाचं आपण सातत्यानं पठण करत राहावं. संविधानाच्या मध्ये जे काही गोरगरिबांचे, सर्वसामान्य माणसांचे हक्क दिलेले आहेत, ते हक्क त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. संविधानामध्ये जे काही बाबासाहेबांना अपेक्षित होता तो समाज घडवण्यासाठी पौळ मॅडमनी आपलं फार चांगल्या रीतीनं या ठिकाणी मांडलं. कारण आपण नुसतं आपलं संविधानाचा पूजा करून चालणार नाही, तर आपण त्या संविधानामध्ये जे काही आपलं लोकांचे हक्क दिलेले आहेत त्या लोकांपर्यंत ते हक्क पोहोचले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करावे आणि त्यातूनच संविधान दिन साजरा केल्याचं सार्थक होईल असं मला या ठिकाणी वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे, जो आपल्याला धर्मग्रंथ दिलेला आहे, जो आपण सर्व भारतीय त्याचे जे त्या धर्मग्रंथामध्ये जे नियम घालून दिलेले आहे, ते नियमाला आपण बांधील आहोत. त्या नियमातच राहून आपण सर्व काम करत असतो आणि त्या नियमातच राहून आपण राहतो. आपल्या प्रत्येकाला आपल्या घरामध्ये जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला शिकवतात, सगळे आई वडील शिकवतात, असं करू नको, तसं करू नको, असं केलं वाईट केलं तर तुला शिक्षा होईल, तू असा वागला तर तसं होईल. हे का तर हे जे आपले ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर ते हे आपल्याला त्यांनी ग्रंथात लिहून ठेवल्यामुळे आपल्यावर ते संस्कार झालेले आहे आणि त्या संस्काराला धरून आपण आजपर्यंत राहत आलेला आहे. आता आपल्याला त्यांनी जे अधिकार दिले, जगण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, स्त्रीला समान हक्क दिला, ज्या पूर्वीच्या काळामध्ये जे सतीच्या प्रथा होत्या त्या सर्व बंद झाल्या आणि आज जे तुम्ही सर्व जे पुरुषांसोबत बसतो, राहतो, नोकरी करतो, त्यांच्यासोबत आपल्याला समान हक्क आहे. आपल्याला त्यांनी भेदभाव नाही केलेला, कोणत्याच गोष्टीत भेदभाव राहिलेला नाहीये.
तो जो काही हक्क मिळालेला आहे तो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्मग्रंथ लिहून ठेवला आणि त्यात जे कायदे बनवले आणि त्या कायद्यामुळे आज आपण जे आहोत तो त्यांच्यामुळे आहोत. आपण त्यांचे शतशः ऋणी आहे, ह्या जन्मातही आपण त्यांचे ऋण फेडू शकत नाही. असे त्यांनी आपल्याला खूप काही योगदान देऊन गेलेलं आहे. अहोरात्र त्यांनी जे इतर देशाचे जे कायदे होते त्या सर्व कायद्यांचा अभ्यास करून आपल्याला जे चांगलं आहे ते त्यांनी आपल्या धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलं आणि त्याचं आपण आजपर्यंत पालन करत आहोत. असे धर्मग्रंथ लिहिणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांना मी त्रिवार अभिवादन करते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान सर्व माननीय महोदय, येथे जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, असंख्य विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, या सर्वांना मी प्रथमतः त्रिवार वंदन करते. न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य या मूल्यातून हा देश महान. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यातून हा देश महान. माणुसकीच आहे धर्म आमचा, हेच आमचे संविधान. माणुसकीच आहे धर्म आमचा, हेच आमचे संविधान. बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात. सर्वांना संविधान काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. संविधान सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे, कारण ही काळाची गरज आहे. संविधान हे काही फक्त एका व्यक्तीसाठी मर्यादित नाही, तर हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेने संविधान अधिकृतपणे स्वीकारले. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली आणि आपल्या भारत देशामध्ये लोकशाही जन्माला आली. त्यानंतर 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. प्रजा, प्रजेची सत्ता, लोकशाही, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. आणि ह्या लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये ह्या लोकशाहीची जी तरतूद आहे ती आपली जी राज्य घटना आहे ती मूळतःच लोकशाही पद्धतीची आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य, मतदानाचे स्वातंत्र्य, आपला नेता निवडण्याचे स्वातंत्र्य, या सर्व गोष्टी आपल्याला संविधानाने दिलेल्या आहेत. संविधानाने ज्याप्रमाणे आपल्याला फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्या काही जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. ह्या सर्व नियम, अटी, ज्या शर्ती आहेत, हे सर्व काही संविधानामध्ये समाविष्ट केलेले आहे. संविधान म्हणजे एक शब्द नव्हे, तर ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी बाब आहे. यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचे हक्क, त्याच्या जबाबदाऱ्या, जे काही नियम आहेत, या सर्व गोष्टींची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सखोलपणे अभ्यास करून प्रत्येक घटकासाठी, प्रत्येक वंचित घटकासाठी, प्रत्येक व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून त्याचा अभ्यास करून भारतीय राज्यघटना रात्रंदिवस अभ्यासातून, अहोरात्र प्रयत्नातून त्यांनी राज्यघटनेची निर्मिती केलेली आहे. भारतीय संविधानाबद्दल सांगायचे ठरले तर मला असं वाटते की आपण रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या, तुमच्याकडे मूर्ती असेल अथवा फोटो असेल किंवा त्यांचा ग्रंथ असेल, काही असू द्या, प्रत्येक स्त्रियांनी, मला असं वाटतं आम्ही बघतो ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत असते त्यावेळेस काहीच वर्गातल्या महिला म्हणत असतात ते तुमचं काहीतरी आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उद्या. अहो, पण ज्यांनी आपल्याला स्त्रियांसाठी, ज्या स्त्रिया घरामध्ये बसलेल्या होत्या त्यांना बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य दिले, शिक्षणाचे स्वातंत्र्य दिले, अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपण ह्या जन्मात सुद्धा फेडू शकत नाही. भारतीय संविधानाने सांगितले आहे की आपण कुठलीही जात,
धर्म, लिंग, पंथ किंवा जन्मस्थान यावरून आपल्याला भेदभाव करता येणार नाही. 6 ते 14 वयोगटातील भारतातील प्रत्येक मुलामुलीला शिक्षणाचा समान अधिकार दिलेला आहे आणि ते शिक्षण सक्तीचे व मोफत केलेले आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधान तयार करत असताना यामध्ये 395 कलम, 22 भाग, आता ते 25 झालेले आहे, 25 भाग आणि 12 परिशिष्टे यांचा समावेश केलेला आहे. हे संविधान लिहिण्यासाठी त्यांना तब्बल 2 वर्षे 11 महिने व 18 दिवसाचा कालावधी लागलेला आहे. आणि हे संविधान काही टायपिंगच्या स्वरूपात नाहीये, सांगितलं टाईप झालं प्रिंट काढली असं काही नाही. यामध्ये हे संविधान हस्तलिखित आहे, जेणेकरून हे कायम स्वरूपी लोकांच्या हितासाठी चांगले राहील. त्यामध्ये ते संविधान लिहिण्यासाठी 254 शाईची दौड आणि 303 पेनांचा वापर झालेला आहे. हे संविधान भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अनमोल संविधान आहे. त्यामुळे आपण संविधान दिन साजरा करणे अत्यंत गरजेचे आहे. संविधान लिखित झाल्यानंतर कुणी हे संविधान दिन साजरा करत नव्हते, परंतु लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी, शिकले तर सगळेच आहे, सगळे सुशिक्षित झाले आहेत, परंतु संविधानाबद्दल साक्षरता निर्माण झाली पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. संविधानाविषयी जनजागृती करताना संविधानाची साक्षरता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनंतर आपण पूर्ण भारतभरामध्ये सर्वत्र संविधान दिन साजरा करत असतो. आपल्याला संविधानाने खूप सारे मूलभूत हक्क दिलेले आहेत, आपले कर्तव्य आहेत, खूप सारे नियम आहेत. त्यामध्ये आपण जर भारतातील सगळ्या नागरिकांनी त्याचे व्यवस्थित पालन केले तर कोर्टापर्यंत येण्याची वेळ येणार नाही. परंतु काही गोष्टी अशाही आहेत की कधी कधी आपल्याला नाईलाजाने कोर्टाची पायरी चढावीच लागते. परंतु आपल्या भारतातील शासन व्यवस्था, न्याय व्यवस्था ह्या सर्व संविधानाच्या चौकटीतूनच आपल्याला न्यायदान करत असतात. रुतबा हमें हर इंसान को रुतबा संविधान से मिला है. तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है और लोगों को मुकद्दर से मिला है. हमें तो मुकद्दर भी संविधान से मिला है. जय भारत, जय संविधान, जय भीम. आज आपल्याला संविधान दिन हा साजरा करण्याची का वेळ आलेली आहे किंवा आपण इथं उपस्थित झालो, आपल्याला माहिती देण्याची, हे कुठं सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं लिहिलेलं आहे, जे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आम्हाला फिरवतो आहे गावोगाव, ह्या तालुक्यात जा, त्या शाळेत जा, इकडं जा, तिकडं जा. तर 39(1) मध्ये असं लिहिलेलं आहे, लीगल सगळ्यांना समान कायदा आणि मोफत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. ती विधी सेवा समितीमध्ये आम्ही सर्व साहेब लोक यांची एक कमिटी असते, त्या कमिटी थ्रू याचं नियोजन केलं जातं. कोर्टात काय चालतं काय नाही, एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसताना तो कोर्टात उभा राहू शकतो का, किंवा त्याला काही दुर्बल घटनांना कोर्टात न्याय पाहिजे असतो, पण पैशाअभावी तो कोर्टात येण्यासाठी कचरतो थोडासा, मला वारंवार चक्रा मारावं लागेल, फीस द्यावी लागेल का, किंवा माझ्या काही आर्थिक अडचणी आहे, कुठं कोर्टाची झंझटमध्ये पडू. तिथंही विधी सेवा समिती तुम्हाला काम करते. तुम्ही जिल्हा न्यायाधीश इथं आपलं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये एक अर्ज देऊ शकता व तुम्ही मोफत सल्लागार निवडू शकता व तुमचे कामकाज हे सर्व चालू ठेवते. मग हे सर्व अधिकार कुठून आले आपल्याला? हे सर्व अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल्स 39(1) मध्ये लिहून ठेवलेले. विधी सेवा, लीगल एड व फ्री सेवा समिती, त्यामार्फत आपण हे सर्व कार्यक्रम राबवत असतो व करत असतो. आपण 4 भावंड असले तरी एकत्र राहू शकत नाही, पण आज माझा भारत देश सर्व 18 पगड जातीचे लोक, जाती धर्मांचे लोक एका मुठीत बांधलेली, ही ताकद फक्त माझ्या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे व आपण आज इथं गोडे गुलाब्याने जमलेलो आहे. या ताकदीला पहिले सर्वप्रथम दिवसातून एकदा तरी आभार मानले पाहिजे. नाही मी आज शाळा शिकले, कोणाचा आभार मानावं? सावित्रीबाई फुलेंच्या सोबतच जसे डॉक्टर बाबासाहेब समानता दिली नसती तर स्त्री कुठेतरी दुर्बल घटकात मोजली गेलेली असती. आज पैसेही लागत नाही, माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी शिकले नाही असं कोणता विद्यार्थी दाखवतो मी, ज्याची बुद्धिमत्ता आहे, ज्ञानसागर आहे. आज सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जेव्हा गंगावणे सर यांचे जुनी मित्र आहेत आमच्या ऑफिसला, त्यांचं ऑफिस माझं ऑफिस शेजारी,
तर त्यांच्या काही गोष्टी सांगतात. मी माझ्या जसं कोर्टात पाहिलं तर मी खरंच आदर्श मानते गंगावणे सरांना. त्यांचं काही पिढी जाते का तिथे, काही आहे का? स्वकर्तृत्व आणि ज्ञान या बळावर. आणि याला हे सगळं कुठून आलंय? समान शिक्षण कुठून आलं? समान कायदा कुठून आला? आज एवढे आर्टिकल्स दिले. आपल्याला कोणतंही एखादा हक्क अधिकार असेल, आर्टिकल असेल, एखाद्याची नोकरीचा काही प्रॉब्लेम असेल, आपण रीट दाखल करू शकतो. डायरेक्ट सुप्रीम कोर्टात कोणी उभं राहता येतं का? किंवा हायकोर्टात तुम्हाला एखादा कायदा दाखल करता येतो का? असं कोणी म्हटलं तर खरंच करता येतो. जर माझ्या काही नोकरीचा असं प्रॉब्लेम असेल, जर मला शिक्षणाला कोणी अडसर केला असेल, माझा एखादा फॉर्म अडला असेल, किंवा ते पण ते कोणी उठ सुटलं की घरात नळावर भांडणं झाले तर जाता येत नाही. ते पण नियम लक्षात ठेवले पाहिजे. नाही तर कोणी म्हणू उद्या नळावर भांडण चालले, मी चालले हायकोर्टात, असं नसतं. आपलं जिथं नोकरीचे रिट्स आहे त्याच्यामध्ये काही आपले मूलभूत अधिकार आहे. थोडक्यात मला जीवन जगण्याचा अधिकार आहे, मला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, मला स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे, मला स्वतंत्र नोकरी करण्याचा अधिकार आहे, मला समानतेने चालण्याचा अधिकार आहे. मग ह्या अधिकाऱ्यांचं कुठं तुमचं वापरत असताना समाजात त्याचं कुठं अवहेलना झाली तर तुम्ही रीट दाखल करू शकता. याचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे असा असतो की समान न्याय मिळाला पाहिजे, मग तो कोणत्याही घटकातला असो. हे सर्वप्रथम या संविधानमध्ये आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं, माहिती व्हावं. संविधानाची प्रार्थना सगळ्यांना माहिती व्हावी, याचा उद्देशासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. हे काय आज उद्या झालेलं नाही, हे पूर्वीपासून 1950 पासून जशी अंमलात आलेली चालू झालेली तेव्हापासून चालू, पण तळागाळापर्यंत पोहोचण्यास आता 7-8 वर्षापासून सुरुवात झालेली आहे. म्हणून हे सर्व कायदे, आज कायदे साहेब बसले, एवढे मोठे सन्मानी अधिकारी आले, हे कुठून आले? पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले. यांना अधिकार कोणी दिले? तर संविधान. सर्व कायदे जर एकत्रीकरण केलं, आज कोणताही विवाहाचा कायदा झाला, याचा कायदा झाला, ते झालं आधार घ्यावा लागतो. मग कोणाचा आधार घ्यायचा? कॉन्स्टिट्यूशनचा अधिकार घ्यावा लागतो, संविधानाचा अधिकार घ्यावा लागतो. मला उपस्थित असलेले आपण सर्व 26 नोव्हेंबर संविधान दिन खरं तर आपल्या प्रत्येक भारतीयासाठी हा गर्वाचा दिवस आहे की ज्याच्यावर आपण गर्व करू शकतो असा हा दिवस आहे. पण उद्या गंगावणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि कार्यक्रम असल्यामुळे आपण हा उद्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेत आहोत. ठीक आहे, आज घेतोय, पण खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे की आपण संविधान दिन साजरा करतोय. संविधान दिन साजरा करतोय, पण माझ्या मताप्रमाणे तो संविधान दिन नुसता साजरा करून चालणार नाही, तर त्या संविधानातला प्रत्येक शब्द न शब्द आपण आपल्या जीवनात आत्मसात केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकलोय आपण, आपल्या 1-2 पिढ्या पुढे गेल्याय. आता आपण छोट्या घरातून मोठ्या घरात आलोय, आपले बंगले झाले, आपल्या मोठमोठ्या गाड्या झाल्या. पण आता पुढे काय? तर आता आपल्याला जो आपला वंचित समाज आहे त्याला आपल्या सोबत घ्यायचे. अजूनही ह्या देशात अशा अनेक जाती आहेत, असे अनेक वर्ग आहेत की जे मागासलेले आहेत. तर मग आपणच एकटं पुढे जायचं का? तर नाही. बाबासाहेबांनी काय सांगितलं? सगळ्यांना सोबत घेऊन चला, सगळ्यांच्या सोबत चला, म्हणजे मग तुमच्या गावाचा, तुमच्या तालुक्याचा, तुमच्या जिल्ह्याचा आणि तुमच्या देशाचा विकास होईल. तर हे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालंय का? तर नाही, मला वाटत नाही की पूर्ण झालंय. तर ते आपलं स्वप्न अजून आपल्याला पूर्ण करायचे. आपण शिक्षण घेतलं, पण आपल्याला अजून संघटित. हा देश पुन्हा एकाचा आहे का? तर नाही, देश सार्वभौम आहे. म्हणजे कसं की एकटा कुणी देश चालू शकत नाही. या देशातला प्रत्येक नागरिक, ज्याला मतदानाचा अधिकार आहे, त्याच्या हातात मतदान आहे. तो मतदार राजा एका प्रधानमंत्री निवडून देतो किंवा मिनिस्टर निवडून देतो. म्हणजे काय? तर बाबासाहेबांनीच हे अधिकार आपल्याला दिलेले, म्हणजे मत आपल्या हातात आहे. आणि ह्या देशात संविधान जाळलं जातं. ज्या आज आपण सोनेरी दिवस म्हणून हा साजरा करतो आहोत, ते संविधान जाळलं जातं. मग तिथे आपली जबाबदारी असते की आपण त्याच्यासाठी संघर्ष करायला हवा, त्याच्यासाठी उभं राहायला हवं. जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका घेतलं, संघटित व्हा, संघटित झालं. संघर्ष कुठं आहे? आपल्याला संघर्ष बाकी आहे, तो संघर्ष करायचा आहे. त्यासाठी कुणीही मागे राहता कामा नये. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की ठीक आहे, एक घर शिकलं, एका घरात दिवा लागला, पण दुसरं घर आपल्या शेजारी असेल आणि तो जर वंचित राहत असेल तर हे चुकीचं आहे. म्हणून या संविधानाचं मूळ, या देशाला संविधान बहाल करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की कुठलाही घटक, कुठलाही समूह वंचित राहता कामा नये.
काय आहे परिस्थिती? देशाला स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष होत आले. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की घरातल्या भिंतींवर लिहा की दलित राज्य करतील. 76 वर्ष झाले. कोण आहे, कुठे आहे? आपण सगळे, माझ्या माहितीप्रमाणे मी सर्वांना ओळखते, बरोबर ना गायकवाड काका? आहे का आपण कुठे? तर आपल्याला कुठेतरी हे मिळवायचंय. आपल्या हातात ज्यावेळेस सत्ता येईल, आपण कुठेतरी असू, त्यावेळेस आपल्याला हे सगळं करता येईल. आपल्याला आपल्यासाठी जगडायचंय आणि तेच आपल्याला किती वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले. म्हणजे आपल्याला अजून आपला संघर्ष संपलाय का? तर नाही, आपला संघर्ष अजिबात संपलेला नाही. अजून आपल्याला संघर्ष करायचा आहे, आपल्या बांधवांसाठी करायचा आहे. जे शोषित आहे, जे वंचित आहे, त्यांच्यासाठी निश्चितच आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि संघटित व्हायचंय. कुणीतरी एक व्यक्ती हे करू शकणार नाही, हे शाश्वत आहे, सत्य परिस्थिती आहे. म्हणून आपल्याला अजून, मला वाटतं, बाबासाहेबांना खूप अंगीकारायचं आहे. केवळ संविधान दिन साजरा करून चालणार नाही, ते आत्मसात करायचा, त्यातला प्रत्यक्षात शब्द न शब्द आत्मसात केला पाहिजे. तरच आपल्या देशाची प्रगती होईल आणि तरच आपला समाज सुधारला जाईल. एवढं बोलते, थांबते. जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. त्याचप्रमाणे पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे आपले दादाजी, सर्व मान्यवर आणि माझे बंधू आणि भगिनींनो, माझ्यापेक्षा कायद्याने सर्व हुशार असलेल्या व्यक्तींनी प्रत्येक बाब आपल्याला ही सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त मी जास्त न सांगता फक्त संविधान दिन साजरा करून जमणार नाही, तर संविधान करणं महत्त्वाचं आहे. संविधानाचा जसे आपल्याला अधिकार आहेत, तसे आपल्याला आपले कर्तव्य आहेत. हा महत्त्वाचा ठळक मी आपल्याला ही गोष्ट सांगू इच्छितो. सर्वांनी याचं पालन केल्यास पोलीस स्टेशनची आणि कोर्टाची कुठली आवश्यकता राहणार नाही. त्यासाठी संविधान हे सर्वांना समजलं पाहिजे, संविधान हे सर्वांना वाचनीय झालं पाहिजे, तर त्यातल्या बारकावी त्यांना समजतील आणि पोलिसांचं सुद्धा काम हलकं होईल. तर जसं मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो की आपले अधिकार जसे आहेत तसे आपले कर्तव्य पण आहेत. याचं सर्वांनी पालन करावं. जास्त वेळ न घेता मान्यवरांना आपले सर्वांना विचार त्यांचे ऐकायचे आहेत. मी संविधान दिनाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. लोकशाही सल्ला समिती मार्फत जो संविधान दिन साजरा केलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी आज या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये माननीय पंडित साहेब, त्याचप्रमाणे माननीय देशमुख साहेब, त्याचप्रमाणे आमच्या पोळ मॅडम, सोनोने मॅडम, भूषण मॅडम, देशमुख मॅडम आणि आदरणीय भंतेजी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे समोरील प्रेक्षक वर्ग संपूर्ण हे जे अत्यंत महत्त्वाचे माणसं आहेत, त्यांना निरोप दिल्याबरोबर ते सर्वांनी, मी साहेब ज्या माणसाला ज्यांना फोन केलेला आहे ते सर्व माणसं या ठिकाणी कार्यक्रमाला हजर आहेत. ते म्हणले देखील नाही की आम्हाला काम आहे की कुठे जाणे गरजेचं आहे, परंतु ज्या माणसाला फोन केलेला आहे, जे संपूर्ण जे माणसं आले ते सर्व VIP माणसं आहेत. हे 50 माणसं आहेत, परंतु 500 लोकांचं काम करणारे, 500 लोकांनाही कार्यक्रमाची रूपरेषा समजून सांगणारे असे माणसं आहेत. असो, त्यांनी सर्वांनी आमच्या या कार्यक्रमाची दखल घेतली आणि कार्यक्रमाला आपण सर्वजण हजर राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल कायदेविषयक लोकशाही सल्ला समिती मार्फत मी आपले खऱ्या अर्थाने आभार मानतो. त्याचप्रमाणे